हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश शिंगडे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी अविनाश शिंगडे आहे. वारंवार मला नाव याच्यासाठी सांगावं लागते की तुम्हाला माझं नाव लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, तर वेलकम बॅक. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या व्हिडिओसाठी. तर आजचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे आपला हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल. ठीक आहे, याच्या पहिल्या लेक्चरमध्ये काय केलं आपण कनेक्ट करून टाकू. हालांकी या लेक्चर आणि त्या लेक्चरचं काहीही कनेक्शन नाही, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काही आपल्याला रिलेशन दिसून येत नाही. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की टाईप ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनचे टाईप बघितले होते, वारंवार ते मुद्दे रिपीट आले होते. ते मुद्दे आपण त्या चॅप्टरमधून स्किप केलेले आहे, जे की ऑलरेडी मी त्या सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या. ठीक आहे, नॅचरल सिलेक्शन बघितलं आणि नॅचरल सिलेक्शन 3 टाईपचं होतं, जे की आपण सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेले. ठीक आहे, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याचं काही काम नाही, म्हणून आपण थोडं काही रिवाइज करणार नाही. ज्याला जरूरत आहे, ज्याला तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर नक्की जाऊन तो व्हिडिओ तुम्ही काय करा, पहा. ठीक आहे, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल तर आपण काय करणार आहे, हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल पाहणार आहे, की जो प्रिन्सिपल लॉ ऑफ, ज्याला इक्विलिब्रियम लॉ पण असे म्हणतात. ठीक आहे, तर आपण करणार आहे तो डिस्कस. तर लक्षात द्या की काय गोष्टी आहेत, तर भरपूर काय अमेझिंग गोष्टी आहे. इव्होल्युशनच्या सफरमध्ये आपण भरपूर लंबा काही इव्होल्युशन बघितलेलं आहे, तर एन्जॉय करा प्रत्येक लेक्चरचं. ठीक आहे, तर बघा काय आपलं हार्डी अँड विनबर्ग. हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल. काय आपला हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल. ठीक आहे, हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. थोडं रेड कलरचा पेनचा यूज करायचा का? ठीक आहे, 1 मिनिट फक्त. रेड कलरचा आपण यूज करू. आपण वेरियस पेनचा यूज केल्यानंतर काय होते की तुम्हाला थोडं अट्रॅक्टिव्ह वाटते आणि तुमचं कॉन्स्टंट बनून, म्हणजे तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय राहील, तुमचं बनून राहील. ठीक आहे, हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल पाहणार आहे, ज्याला लॉ ऑफ इक्विलिब्रियम पण म्हणतात. ते पण लिहून टाकू आपण. इक्विलिब्रियम लॉ काय म्हणतात? इक्विलिब्रियम लॉ. इक्विलिब्रियम लॉ म्हणतात. काय म्हणतात? इक्विलिब्रियम लॉ. अलग लक्षात येतपर्यंत काय म्हणतात त्याला? इक्विलिब्रियम लॉ. आता इक्विलिब्रियम म्हणजे बेसिकली काय होते? कॉन्स्टंट होते. काय होते? कॉन्स्टंट. लक्षात येतपर्यंत. आता बघा की पूर्णतः लॉचं एक मिनिंग समजून जाईल तुम्हाला की काय हार्डी अँड विनबर्ग आपल्याला काय सांगतात, या लॉमध्ये काय गोष्टी आहेत. छोटासा लॉ आहे, याच्यामध्ये फॉर्म्युला एक बनते. तो फॉर्म्युला कशा पद्धतीने बनल्या जाते ते आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण काय की व्हेरियस MCQ मध्ये त्या गोष्टी विचारल्या जातात, आणि याचा थोडा कॉन्सेप्ट जर माहीत असेल तर तुम्ही याची सगळी MCQ किंवा जे की प्रॉब्लेम्स याच्यावर येत असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बघा की एखाद्या पॉप्युलेशन्समध्ये, आता कॉन्सन्ट्रेशन लक्षात द्या, एखाद्या पॉप्युलेशन्समध्ये जर इव्होल्युशन होत नसन, एखाद्या पॉप्युलेशनमध्ये जर इव्होल्युशन होत नसन तर त्याची जे अलील फ्रिक्वेन्सी राहते, काय राहते? ते कॉन्स्टंट राहते. काय राहते? कॉन्स्टंट. काय म्हटलं मी? अलील फ्रिक्वेन्सी. तुमची जे अलील फ्रिक्वेन्सी राहते ते काय राहते? तुमचे कॉन्स्टंट राहते. काय राहते? कॉन्स्टंट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. काय म्हटलेलं आहे? हार्डी अँड विनबर्ग लॉ आपल्याला काय सांगते, किंवा प्रिन्सिपल आपल्याला काय सांगते, की एखाद्या पॉप्युलेशन्समध्ये जर इव्होल्युशन झालं नाही, एखाद्या याच्यामध्ये इव्होल्युशन जर होत नसन तर त्याची जी अलील फ्रिक्वेन्सी आहे ती अलील फ्रिक्वेन्सी काय राहतात म्हणते? रिमेन कॉन्स्टंट राहते. ऑब्विसली गोष्ट आहे की एखादी पॉप्युलेशन जर इव्हॉल्व करत नसन तर त्याच्यामध्ये जे जीन प्रेझेंट आहे, जे अलील प्रेझेंट आहे ते तर कॉन्स्टंट राहणारच आहे. बेसिकली इव्होल्युशनचा मिनिंगच काय होतो की आपल्या जीन्समध्ये किंवा जेनेटिक्स व्हेरिएशन येणे. आपल्या जीनमध्ये ज्यावेळेस व्हेरिएशन येतात त्याच गोष्टी फिनोटिपिकली एक्सप्रेस होतात, आणि एखादी आपण म्हणू शकतो की एखादी पॉप्युलेशन काय होत चाललेली आहे? इव्हॉल्व होत चाललेली आहे. पण हार्डी अँड विनबर्ग आपल्याला काय सांगतात की एखाद्या पॉप्युलेशनमध्ये जर इव्होल्युशन होत नसन तर त्याची अलील फ्रिक्वेन्सी काय राहील म्हणते? कॉन्स्टंट राहील. ऑब्विसली गोष्ट कॉन्स्टंट राहील. आता बघा की अलील फ्रिक्वेन्सी एखाद्या पॉप्युलेशन्समध्ये इव्होल्युशन का नाही होणार, हे पण कारण आपल्याला माहीत असले पाहिजे ना. तर सिंपल एक गोष्ट सांगतो, इव्होल्युशन होण्याचे कारण लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इव्होल्युशन कशा पद्धतीनं एखाद्या, आता एक थोडंसं इझी करून देतो मी काय म्हटलंय तुम्हाला. इव्होल्युशन एखाद्या पॉप्युलेशनमध्ये इव्होल्युशन होत आहे तर त्याचे काहीतरी फॅक्टर आहे, जसं जीन मायग्रेशन आहे, ज्याला आपण जीन फ्लो म्हणतो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे, त्यानंतर जीन म्युटेशन्स आहे, त्यानंतर क्रोमोझोमल अल्बरेशन्स आहे, किंवा अनदर भरपूर काही वेरियस कारण आहेत ज्या कारणानं काय होत असते? इव्होल्युशन्स होत असते. ठीक आहे, तर मग ते सगळे कारण या पॉप्युलेशनमध्ये झाले नाही पाहिजे. लक्षात येतपर्यंत पहिले आपण पाहू की कोणकोणते फॅक्टर आहेत, जे की फॅक्टर जर याच्यामध्ये जर झाले तर त्याच्यामध्ये इव्होल्युशन होईल, म्हणजे हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल काय होऊन जाईल? तुटून जाईल. पण त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे कोणतेही जर इव्हेंट झाले नाही, अशा कोणत्या पद्धतीचे फॅक्टर जर वर्क केले नाही तर त्याच्यामध्ये इव्होल्युशन होणार नाही. तर आपण पाहू कोणकोणते आहेत.
त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो आहे तुमचा जीन म्युटेशन्स. काय म्हणू आपण त्याला, जीन म्युटेशन पण त्याच्यामध्ये झालं नाही पाहिजे. ठीक आहे, काय नाही झालं पाहिजे तुमचं जीन म्युटेशन, याचा मिनिंग आपण सांगून देतो. अगेन्स्ट काय तुमचं जीन फ्लो, जीन फ्लो पण त्याच्यामध्ये झाला नाही पाहिजे. थर्ड नंबर काय तुमचं जेनेटिक ड्रिफ्ट आहे. काय तुमचं जेनेटिक ड्रिफ्ट, आपण हा जे पॉईंट आहे लास्ट, आता मी थोडं वेगळ्या पद्धतीने शिकवलं तुम्हाला. काय तुमचं जेनेटिक ड्रिफ्ट पण याच्यामध्ये झालं नाही पाहिजे. त्यानंतर काय जेनेटिक रिकॉम्बिनेशन, काय तुमचं जेनेटिक्स रिकॉम्बिनेशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन पण याच्यामध्ये झालं नाही पाहिजे. अगेन्स्ट 5 नंबरचा जो पॉईंट आहे जो की राहील तुमचा नॅचरल सिलेक्शन, काय तुमचं नॅचरल सिलेक्शन पण या पॉप्युलेशनमध्ये झालं नाही पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे. काय काय म्हटलं मी, हे सगळे कारण आहेत, जीन म्युटेशन, जेनेटिक फ्लो, जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, नॅचरल सिलेक्शन, हे कारण जे आहेत या कारणापासूनच काय होत असते, पॉप्युलेशन इव्होल्युशन होत असते. मग पॉप्युलेशन इव्होल्युशन होत असते तर आपल्याला हार्डी आणि विनबर्ग काय सांगतात की एखाद्या पॉप्युलेशनमध्ये इव्होल्युशन झालं नाही तर त्याची अलील फ्रिक्वेन्सी काय राहतात म्हणते, कॉन्स्टंट राहते. म्हणजे त्या पॉप्युलेशनमध्ये कोणकोणते मुद्दे होणार नाही, त्याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं जीन म्युटेशन होणार नाही. म्युटेशन म्हणजे काय, सडन परमनंट हेरिटेबल चेंज, त्याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचा अशा पद्धतीचे इव्हेंट होणार नाही. जीन फ्लो म्हणजे बेसिकली जीन मायग्रेशन, एखादा ऑर्गॅनिझम या पॉप्युलेशन पासून अनदर पॉप्युलेशन बघा एका पॉप्युलेशन पासून दुसऱ्या पॉप्युलेशन पर्यंत मायग्रेट करणे, त्याला आपण काय म्हणतो, जीन फ्लो असे म्हणतात. अनदर काय दिलेलं आहे, जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे बेसिकली काय की एखाद्या ड्यू टू नॅचरल डिझास्टर किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून एखाद्या पॉप्युलेशनचा अचानक पद्धतीने आकार कमी होणे, दॅट इज त्या टर्मला आपण काय म्हणतो, जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात. अनंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन पण त्याच्यामध्ये झालं नाही पाहिजे आणि त्यानंतर नॅचरल सिलेक्शन पण त्याच्यामध्ये झालं नाही पाहिजे. त्याच वेळेस ते पॉप्युलेशन काय करण, इव्हॉल्व करणार नाही आणि त्याच वेळेस करेन तुमचं अलील फ्रिक्वेन्सी काय राहील, कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, आता मग कॉन्स्टंट राहील तर बघा काय काय गोष्टी राहतील त्याच्यामध्ये. कोणतेही पॉप्युलेशन्स आहेत, आता पॉप्युलेशन्समध्ये 2 टाईपचे जीन पाहिल्या जातील. नंबर फर्स्ट राहील तुमचा डॉमिनंट, काय राहील तुमचा डॉमिनंट जीन राहील. क्लिअर झालं एवढं, डॉमिनंट जीन हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेनेटिकचे पोर्शन माझ्याकडून शिकले असतील तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी, माझ्याकडून नाही प्रत्येकाकडून कोणाकडून जरी शिकले तरी तुमच्याकडं माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या पाहिजे. नसेल तर सगळ्या गोष्टी आपण अपलोड केलेल्या. डॉमिनंट जीन आहे, एक राहते तुमचा रेसेसिव्ह जीन, काय राहते तुमचा रेसेसिव्ह जीन. अशा 2 पद्धतीचे जीन राहतात. ठीक आहे, तर आपण कन्सिडर करणार आहे की जे डॉमिनंट जीन आहे तुमच्या पुस्तकालेच आपण फॉलो करणार आहे. जे की डॉमिनंट जीन आहे त्याला काय म्हणू आपण, कॅपिटल ए, आणि जे की रेसेसिव्ह आहे त्याला काय म्हणावं लागेल, मग याच्या ऑपोजिटमध्ये स्मॉल ए. क्लिअर झालं इथपर्यंत. एक कॅपिटल ए ऑब्विसली गोष्ट आहे ना, कोणत्याही पॉप्युलेशनमध्ये 2 टाईपचे जीन राहतात, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. याच्या व्यतिरिक्त आहे का, नाही. डॉमिनंटचे 2 टाईप पडतात, एक तो होमोझायगस आणि हेटेरोझायगस. ठीक आहे, तर आपण पाहू काय आहे की डॉमिनंट जी आहे, डॉमिनंट जीन काय तुमचा कॅपिटल ए, याला जे दर्शवलं जाईल ते दर्शवलं जाईल पी न, आणि जे की स्मॉलने दर्शवलं जाईल ते दर्शवलं जाईल तुमचं क्यू न. ठीक आहे, याच्यामध्ये काही असा इतिहास नाही आहे. पी घेतलं त्यानंतर क्यू घेतलं, जे काय असेल ते आपल्याला तेवढं डिटेल जायचं नाही आहे. तेवढं डिटेल असेल तर ठीकच ठीक आहे, बट आपल्याला काय, आपल्याला MCQ सॉल्व्ह करणं आहे, आपल्याला लॉंग टर्ममध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टोअर करणं आहे. ठीक आहे, तर काय डॉमिनंट जीन म्हणजे ए आहे, त्याला आपण कन्सिडर करणार आहे पी, आणि जे रेसेसिव्ह जीन आहे त्याला ए म्हणतात, ज्याला आपण कन्सिडर करणार आहे क्यू. ठीक आहे, क्लिअर झालं. आता बघा तुम्हाला एवढ्या गोष्टी तर माहित आहे की डॉमिनंट म्हणजे कोणतेही जीन सिंगल फॉर्ममध्ये नाही तर पेअर फॉर्ममध्ये अवेलेबल राहतं, पेअरमध्ये. ठीक आहे, अलील तुम्हाला माहित आहे. आता बघा याला जर म्हटलं आपण तर कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर डॉमिनंटचे 2 प्रकार एवढं लक्षात ठेवा. एक राहते तुमचा होमोझायगस आणि एक राहते तुमचा हेटेरोझायगस. काय राहते तुमचा हेटेरोझायगस. होमोझायगस म्हणजे सिमिलर जे अलील राहतात आणि हेटेरोझायगस म्हणजे डिसिमिलर. ठीक आहे, तर बघा याला अरेंजमेंट करा. एक तर तुमचा राहील कॅपिटल ए. ठीक आहे, प्लस त्यानंतर बघा प्लस, ठीक आहे, कॅपिटल ए प्लस त्यानंतर काय जाईल कॅपिटल ए स्मॉल ए प्लस, लक्षात इथपर्यंत, आणि त्यानंतर काय राहील तुमचा स्मॉल ए आणि स्मॉल ए इज इक्वल टू 1. म्हणजे बेसिकली काय हे कॉन्स्टंट राहते, कारण की याच्यामध्ये इव्होल्युशन होणार नाहीये किंवा होत नाहीये. म्हणजे काय की आपण घेतला एक प्युअर डॉमिनंट, एक घेतला आपण हेटेरोझायगस डॉमिनंट, आणि घेतला आपण रेसेसिव्ह. लक्षात इथपर्यंत रेसेसिव्ह जी. क्लिअर झालं. बघा आता याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. याला आपण काय म्हटलं पी, मग इथं 2 आहे, मग याला काय लिहू शकतो आपण पी स्क्वेअर. क्लिअर आहे, प्लस याच्यामध्ये काय दिलेलं आहे कॅपिटल ए स्मॉल ए, म्हणजे आपण काय म्हणू शकतो याला 2p आणि q. एले कॅपिटल एले काय म्हटलं आपण पी आणि स्मॉल एले काय म्हटलं आपण क्यू. म्हणजे इथं काय तुमचा 2 काय बेसिकली काय झालं 2pq, आणि प्लस याच्यामध्ये काय राहील तुमचा स्मॉल ए म्हणजे काय झाला तुमचा क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला तुमचा 1. हा एक काय तुमचा फॉर्म्युला बनते. ठीक आहे, अनदर पण बनू शकते. याच्यामध्ये जर आपण म्हटलं की कॅपिटल ए त्यानंतर प्लस म्हटलं जर आपण स्मॉल ए तर याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो पी स्क्वेअर म्हणून ब्रॅकेटचा करून टाकून पी प्लस
क्यू त्यानंतर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे, कारण की याची जे याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं इव्होल्युशन होत नाहीये, म्हणजे याची कारण तुमचे जे अलील फ्रिक्वेन्सी आहे ते कारण तुमची कॉन्स्टंट राहील. लक्षात येतपर्यंत तर लक्षात ठेवा की तुम्हाला काय दिलं, हेट्रोझायगस जर विचारलं तुम्हाला हार्डली आणि विनबर्ग मध्ये तर त्यातनी 2pq राहते. जर त्याच्यामध्ये होमोझायगस विचारलं तर p स्क्वेअर राहते आणि त्यानंतर जर रेसेसिव्ह म्हटलं तर q स्क्वेअर राहते आणि इज इक्वल टू 1 राहते, कारण की याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं इव्होल्युशन होत नाहीये. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत. हार्डली आणि विनबर्ग प्रिन्सिपल काय म्हणते, जो की इक्विलिब्रियम एक लॉ आहे ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट, इक्विलिब्रियम म्हणजे बेसिकली काय कॉन्स्टंट असणे. तर त्याच्यामध्ये काय राहते, एखाद्या पॉप्युलेशन मध्ये इव्होल्युशन होत नाही तर त्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट राहते, अलील फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते. आणि अलील फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते म्हणजे बेसिकली काय राहील, आपल्याला हे व्हॅल्यू तुम्हाला हे फॉर्म्युलेज माहित असले पाहिजे. हे कारण तुमचं म्हणजे हे कुठं वर्क करेल, ज्या पॉप्युलेशन्स मध्ये इव्होल्युशन होणार नाही. आणि इव्होल्युशन का नाही होणार तर त्याच्यामध्ये हे फॅक्टर काम करते, याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचा कॉन्सेप्ट लागू होणार नाही किंवा कोणत्याच पद्धतीचे इव्हेंट नाही. जसं की जीन म्युटेशन नाही होणार, जीन फ्लो नाही होणार, जेनेटिक ड्रिप पण नाही होणार, जेनेटिक रिकॉम्बिनेशन पण होणार नाही आणि नॅचरल सिलेक्शन पण होणार नाही. या सगळ्या कॉन्सेप्टला आपण काय म्हणतो, हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल असे म्हणतात. ठीक आहे, आलं लक्षात येतपर्यंत. मी तुम्हाला क्लिअर आणि इझिएस्ट लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जर तुम्ही केलं नसेल तर. आणि जर केलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट्स करा, नाही समजलं असेल तरी कमेंट्स करा, आणि समजलं असेल तरी पण कमेंट्स करा. आणि हां, ज्याला जरूरत आहे त्याला तुम्ही नक्की शेअर करा, कारण की मी टोटल बायोलॉजीचे कॉन्सेप्ट जे की 12th बायोलॉजी आणि 10th पार्ट 2 बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असतो. ठीक आहे, थँक्यू.